ಜಯ ಜಯ ಶಂಕರ, ಹರ ಹರ ಶಂಕರ. ಶ್ರೀ ಕಾಂಚಿ ಕಾಮಕೋಟಿ ವೇದ ವಿದ್ಯಾಲಯ ಭಾರದ್ವಾಜ ಆಶ್ರಮ ಅರಂಭವು 2001ನೇ ಇಸವಿಯಿಂದ ನಿರಂತರವಾಗಿ ಕಾಂಚಿ ಕಾಮಕೋಟಿ ಪೀಠದ ಪೂರ್ಣ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ವೇದ ಮಾತೆಯ ಪರಮ ಪಾವನವಾದಂತಹ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡುತ್ತಿರುವಂತಹ ವಿದ್ಯಾಲಯದ 25ನೇ ವರ್ಷದ ಶುಭ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕಾಂಚಿ ಕಾಮಕೋಟಿ ಪೀಠದ ಶ್ರೀ 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 ಶಂಕರ ವಿಜಯೇಂದ್ರ ಸರಸ್ವತಿ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳವರು ಆಗಮಿಸಿ ರಜತ ಮಹೋತ್ಸವ ಭವನವನ್ನು ಸಮರ್ಪಿಸಿ 25 ವಸಂತ ವೇದ ಪಾಠಶಾಲೆಗಳನ್ನು ಆಶೀರ್ವದಿಸಿ ಅನೇಕ ವೇದ ವಿದ್ವಾಂಸರನ್ನು ಗೌರವಿಸಿ ಪಾಠಶಾಲೆಯನ್ನು ಹರಸಿದಂತಹ ಶುಭ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪರಮ ಪೂಜನೀಯ ಜಗದ್ಗುರುಗಳು ನಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ಆಶೀರ್ವದಿಸಿದಂತಹ ಆಶೀರ್ವಚನದ ಸಂಗ್ರಹ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ. दक्षिणामाहुर्यजुषामपाराम् अथर्वणामङ्गरसां प्रतीची सां नामुदीची महती दिवु अत्र प्रदेशस्य वैदिकवर्चस्वम् ओजस्विताम् उद्घोषयति. देशस्य समृद्ध्यर्थं धार्मिकबलमपि आवश्यकम्. मार्गाणां निर्माणं, सेतु निर्माणं, विद्युत् क्षेत्रे उन्नतिः, गणनयन्त्रं कंप्यूटर् विषये औन्नत्यम् इत्यादिकम् आवश्यकं. भौतिकविकासार्थं, मानसिकविकासार्थं, धार्मिकपरम्पराया अस्मद्देशस्य वर्तते, सनातनसंस्कृतेः या परंपरा वर्तते, वैदिकधर्मस्य या परंपरा वर्तते, तस्य अनुसरणमपि आवश्यकम्. भक्तिप्रचारार्थं प्रति ग्रामम् एकं मन्दिरम् आवश्यकम्. सनातनवैदिक हिन्दूधर्मरक्षणार्थं मूर्तिपूजापद्धतेः संरक्षणार्थं वैदिका एव मूर्तिपूजां कुर्वन्ति, विग्रहाराधनं कुर्वन्ति. परमवैदिकाः अमूर्तिपूजां कुर्वन्ति, नाम पञ्चायतनपूजां कुर्वन्ति. तत्र मूर्तिः वर्तते वा वर्तते, मूर्तिर्वर्तते वा न वर्तते. सालग्राम, नर्मदाबाणं, सोणभद्रा इति विषये रूपारूपपूजनं. तत् विग्रहाराधनं वैदिकधर्मे एव वर्तते. वेद विघ्नेशमन्दिरवत् तत्र लघु मन्दिरं स्थापयन्ति मार्गमध्ये, तथापि तेपि वाञ्छन्ति विग्रहाराधनं, वाञ्छन्ति. तथापि सिद्धान्तरूपेण विग्रहाराधनं सनातनवैदिकहिन्दूधर्मे एव वर्तते. मूर्तिपूजा पद्धतिः वर्तते. तस्मात् भक्तिप्रचारार्थं प्रतिग्रामम् एकम् आलयम् आवश्यकम्. तत्तु पूर्वजैः कृतं वर्तते. ये राजानः आसन्, महाराजानः आसन्, तेषां काले मन्दिरस्य निर्माणार्थं धनसाहाय्यं कृतम्. अन्यच्च मन्दिरस्य निर्वहणार्थं भूमिरपि प्रदत्ता वर्तते. चतुर्वेदी मङ्गलम् इति नाम्ना ब्राह्मणानां कृते ये वेदाध्ययनं कुर्वन्ति, ये श्रौतस्मार्थ अनुष्ठानं कुर्वन्ति, अस्मत् सोमयाजी, घनपाठी सोमयाजी संगीत विद्वान् वर्तते, गोविन्दप्रकाशभट्टः, शङ्करनारायणभट्टाः वर्तन्ते.
तथा ये वेदाध्ययनं कृतवन्तः तेषां कृते विना टैक्स तत्र श्रोत्रियग्रामः इति नाम, तस्य श्रोत्रियग्रामः इति नाम। भूमिः प्रदत्ता वर्तते, भूमिदानं तु विशिष्टं कथ्यते, विशेषतया तस्य फलं कथ्यते। गोदानस्य, भूमिदानस्य, स्वर्णदानस्य महिमा वर्णिता वर्तते। आटक क्षिति गौरीणां सप्तजन्मानुगं फलम् इति कथितं वर्तते। तस्मात् प्रतिग्रामे अपि आलयः भवतु, आलये अर्चकः आवश्यकः, तत्र वेदपारायणम् आवश्यकम्। मन्दिरेषु वेदपारायणं प्रतिसंवत्सरम् अशीतिद्वयपारायणम्, अष्टमण्डल दशमण्डल अष्टक ऋग्वेद शाकलशाखा पारायणम् इत्यादिकं वेदसंहितापारायणम् आवश्यकं। तदैव गर्भगृहे यत् सान्निध्यं वर्तते, चैतन्यं यद् वर्तते, तस्य अभिवृद्धिः संरक्षणं च भविष्यति। तस्मात् प्रतिग्रामेषु प्रतिग्रामं वेदपारायणसमायोजनं कृत्वा कार्तिकमण्डलपारायणं वा अन्यत्र समये वा प्रतिसंवत्सरं तत्र वेदपारायणस्य आयोजनं कर्तव्यम्। वेदमार्गमनुसृत्यैव अत्र धर्मप्रचारः आसीत्। एकसहस्र संवत्सरात् पूर्वम् अथवा 600 संवत्सरात् पूर्वं 300 वर्षात् पूर्वम् अस्मिन् भारतदेशे सर्वत्र, भारतदेशे इत्येव न, विश्वस्मिन् सर्वत्रापि जगति तले एक एव धर्मः आसीत्, सनातनधर्मः आसीत्। अनन्तरमेव वेदबाह्यमतानां प्रारम्भः आसीत्। अनन्तरं नामकरणस्य आवश्यकता समुत्पन्ना। अनन्तरं हिन्दूधर्मः इति, अन्यधर्मः इति, धर्मशब्दस्यापि सर्वेपि उपयोगं कुर्वन्ति। ये वेदं सम्मानयन्ति, ये वेदं न सम्मानयन्ति, सर्वेपि धर्मशब्दस्य तत्र उपयोगं कुर्वन्ति। वास्तवतः ये वेदमार्गम् अनुसरन्ति तैरेव धर्मशब्दः प्रयोक्तव्यः। वेदबाह्य ये अवलम्बिनः ये सन्ति तैः धर्मशब्दः न प्रयोक्तव्यः। वेदे सर्वेषां हितार्थम् उपदेशादिकं कृतं। मनुष्याणां, स्थावराणां, कृमिकीटादीनां सर्वेषामपि संरक्षणं भवतु, शान्तिः सर्वत्र भवतु इति धिया तत्र मन्त्राणाम् उच्चारणं भवति। तत्र शन्नो अस्तु द्विपदे शं चतुष्पदे इति वेदे मन्त्रोच्चारणं कुर्वन्ति। अपौरुषेय वेदस्य संरक्षणं प्राथमिकं वर्तते धर्मसंरक्षणे। तथैव शङ्करभगवत्पादैः वेदो नित्यम् अधीयताम् तदुदितं कर्म स्वनुष्ठीयताम् तेनेशस्य विधीयताम् अपचितिः काम्ये मतिस्त्यज्यताम् अथ परब्रह्मात्मना स्थीयताम्। अत्रैव ब्रह्मैव संब्रह्माप्येति सर्वं खल्विदं ब्रह्म अत्र ब्रह्म समश्नुते इति। अत्रैव जीवन्मुक्तिः यथा भविष्यति तदप्राप्ते प्रतिसञ्चरे परस्यान्ते कृतात्मानः प्रविशन्ति परं पदम् इति। चतुर्मुख ब्रह्मणा साकम् उपविश्य ब्रह्मविचारादिकं कृत्वा अनन्तरं ज्ञानोत्पत्त्यनन्तरं तत्र ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः अस्ति भाति प्रियं रूपं नाम चेत्यंश पंचकम् आद्यत्रयं ब्रह्मरूपं जगद्रूपं ततोद्वयम् मिथ्या जगदधिष्ठाना मुक्तिदा मुक्तिरूपिणी इति। मिथ्याज्ञानं यद्विद्यते
ब्रह्मैव सत्यं जगत्तु मिथ्या इति ज्ञानं यदा प्राप्यते अनन्तरं मुक्तिः इति। सनातनधर्मस्य विशेष उपदेशः तावत्पर्यन्तं विलम्बस्य आवश्यकता नास्ति। अत्रैव भूमौ जीवन्नेव मुक्तिः यथा प्राप्यते तदर्थम् उपदेशः कृतः। भुविलो जीवन् मोक्षमु कलदा इति त्यागराजस्वामिभिः संकीर्तनादिकं कृतं। तथा जीवन्मुक्ताः अस्मत् परमाचार्याः श्री 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 चन्द्रशेखरेन्द्र सरस्वती संयमीन्द्राः। तथा वेदोक्त भक्तिमार्ग कर्ममार्ग ज्ञानमार्गस्य प्रचारः इदानीन्तनकालेऽपि आवश्यकः। इदानीं लौकिकस्यैव प्राधान्यता दृश्यते। तथापि विना धर्माचरणं मनश्शान्तिः न लभ्यते। विना धर्माचरणं पापनिवृत्तिः न भविष्यति, पुण्यप्राप्तिः न भविष्यति। पुण्यापुण्यफलप्रदा श्रुतिसीमन्त सिन्दूरीकृतपादाब्जधूलिका इति वेदस्य स्तुतिः सर्वत्र वर्तते। विष्णुसहस्रनामे वर्तते, ललितासहस्रनामे वर्तते। अर्चनादिकं यत् क्रियते सामघोषप्रियः इति, सामप्रियः इति इत्यादि स्थलेषु वेदस्य स्तुतिं पश्यामः। तस्मात् वेदमार्गमनुसृत्य सर्वेपि धर्मम् अनुसरन्ति। सर्वेपि नाम हैन्दवसमाजे ये विद्यन्ते सर्वेपि केचन मन्त्रोच्चारणं कृत्वा सन्ध्यावन्दनादिकं कृत्वा षट्कर्म आचरणं कृत्वा अध्ययनम् अध्यापनं दानं प्रतिग्रहः यजनं याजनम् इति षट्कर्मनिरताः भूत्वा वेदमार्गम् अनुसरन्ति। सर्वेपि आस्तिकाः सर्वसमाज ये विद्यन्ते सर्वेपि वेदमार्गमेव अनुसरन्ति। विना मन्त्रोच्चारणम् अमन्त्रकम् अथवा उपांशम् अमन्त्रकं कुर्वन्ति। वेदे प्रतिपादितं गोसंरक्षणं कर्तव्यम् इति ते सर्वे कृते। भगवतः नामोपयोगी पूजा हवन कर्मणि उपयोगार्थम् अश्वत्थवृक्षारोपणम् औदुम्बरवृक्षारोपणम् एकबिल्वं शिवार्पणमिति बिल्ववृक्षस्य स्थापनं तुलसी वृक्षस्य गुच्छस्य स्थापनम् इति सर्वेपि हैन्दवाः अनुसरन्ति। सनातनधर्म अनुयायिनः सर्वेपि वेदमार्गम् अनुसृत्यैव अग्निसाक्षिरूपेण ते विवाहादिकं पुरोहितद्वारा ते कुर्वन्ति। तथैव सप्तपदी इत्यादिकमपि आचरन्ति, प्रदक्षिणं कुर्वन्ति, अभिषेकादिकं कारयन्ति इति सर्वेपि वैदिकमार्गमेव अनुसरन्ति। मन्त्रोच्चारणं कृत्वा आचरन्ति द्विजाः विप्राः ब्राह्मणाः। अन्येपि भक्ताः वेदमार्गमनुसृत्यैव कर्णवेदं कारयन्ति, जातकर्मादिकं कारयन्ति। अन्नप्राशनं मन्दिरमागत्य अन्नप्राशनं मुहूर्ते पञ्चाङ्गानुसारेण शुभमुहूर्ते कारयन्ति। तथैव विवाहादिकमपि मुहूर्तादिकं दृष्ट्वा अग्निमीडे पुरोहितद्वारा इव तेषाम् अनुज्ञां प्राप्य ब्राह्मणानाम् आशीर्भिः साकं ते कथयन्ति। तस्मात् सर्वेपि हिन्दुजनाः वैदिकमार्गम् एव अनुसरन्ति। तस्मात् वेदस्य संरक्षणेन वेदमार्गस्य संरक्षणं भविष्यति। वेदमार्गस्य संरक्षणेन सनातनवैदिकहिन्दूधर्मस्य संरक्षणं भविष्यति। तस्मात् प्रति मन्दिरं प्रति ग्रामम् एकः पुरोहितः आवश्यकः। प्रति ग्रामं
यथा पोस्ट ऑफिस डाकघर वर्तते यथा अन्य सौकर्यादिकं वर्तते धान्यस्य वितरणार्थं रेशन अंगड़ी इत्यादि वर्तते तथा धर्मस्य प्रतिपादनार्थं धर्मस्य विनियोगार्थं धर्मे यत् कर्तव्यं यत् न कर्तव्यम् इति अमावास्यायां किं कर्तव्यं पौर्णमास्यां किं कर्तव्यं प्रथमायां किं न कर्तुं शक्यते अध्ययनादिकम् अहं श्रद्धावान् तस्मात् प्रथमायामपि पठामि इति न वक्तव्यं प्रतिपत्पाठशीलस्य विद्येव तनुतां गता इति वर्तते तस्मात् श्रुतिस्मृतिपुराणस्य प्रचारार्थम् अधिकारिभेदेन स्मार्त संप्रदायः विद्यते पुराण संप्रदायः विद्यते तस्य अनुसरणं स्त्रीभिरपि कर्तुं शक्यते स्त्रीणां द्वारा तुलसी पूजा कर्तुं शक्यते वरलक्ष्मी व्रतादिकं सत्यवान सावित्री व्रतादिकं कर्तुं शक्यते ये पुरुषाः स्नान संध्यादिकं कुर्वन्ति तेषां कृते मडि आचार विषये तैः साहाय्यं ताभिः साहाय्यं कर्तुं शक्यते साहाय्यकं कृत्वापि ते पुण्यं सम्पादयेयुः तथा तादृश कुटुंब व्यवस्था हिंदू धर्मे वर्तते तस्मात् ब्राह्मणानां कृते विप्राणां कृते अत्र संचाल्यमान वसंत समय पाठशाला अतीव उपयोगिनी विद्यते वैदिक धर्मस्य वृक्षस्य संरक्षणं तदैव भवेत् यदा मूले जलस्य सेचनं भविष्यति घनपाठिनः वर्तन्ते सोमयाजिनः वर्तन्ते संगीतकवराः वर्तन्ते सर्वेपि वर्तन्ते महान् सन्तोषः ते उपन्यासमपि करिष्यन्ति सर्वं सम्यक् कथयिष्यन्ति सोमयोगोऽपि निर्वर्तितः कर्नाटकदेशे श्रीचरणैः प्रारब्धपाठशालायाः फलं सोमयाजिरूपेणापि वयं पश्यामः शोकस्मार्तनुष्ठानं तथैव घनपाठिना शंकरनारायण घनपाठिना तिरुमला तिरुपति देवस्थाने तत्र गत्वा कौसल्या सुप्रदा रामपूर्वा संध्या प्रवर्तते उत्तिष्ठ नरसार्दूला कर्तव्यं दैवमान्निकम् उत्तिष्ठोत्तिष्ठ गोविन्द उत्तिष्ठ गरुडध्वज उत्तिष्ठ कमलाकान्त त्रैलोक्यं मङ्गलं कुरु इति प्रातः सार्ध त्रिवादने अथवा द्विवादने कदा समये द्विवादने तत्र निद्रां विहाय स्नानं कृत्वा तत्र गत्वा भगवतः वेङ्कटेश्वरस्य सन्निधौ गत्वा प्रत्यक्ष प्रसारणेन रेडियो मध्ये वा अनन्तरं दूरदर्शने वा प्रथमं वेदस्य प्रचारम् एतैः कारितं अत्रत्य क्षेत्रस्य गौरवं तत्र विशेषतया सुल्या पुत्तूर् प्रदेशस्य गौरवं तिरुपति क्षेत्रे स्थापितं तथा वेदस्य अभिवृद्धिः श्रीचरणैः बीजावापकृतः पाठशाला प्रारब्धा तस्य फलं वेङ्कटेश्वरसन्निधौ 53 वर्षाणि यावत् तत्र वेदपारायणं कृत्वा परीक्षाधिकारिरूपेणापि कार्यादिकं तैः कृतं तथा वेदस्य दीर्घदर्शिता श्रीचरणानां दीर्घदर्शिता अस्मत् श्रीचरणानां श्री 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 जयेन्द्र सरस्वतीनां द्वारा प्रोत्साहनम् इति उभय श्रीचरणैः यः कार्यक्रमः कृतः तेषां फलम् अत्र पश्यामः अत्र सुल्यानगरेपि अत्र रविशंकर भारद्वाज कुटुंबद्वारा तेषां सोदरः विद्यते श्रीरामः सर्वेपि साहाय्यं कुर्वन्ति अग्रजाः अनुजाः सर्वेपि प्रोत्साहनं कुर्वन्ति भट्ट तेषां पिता ये आसन् ते श्रीचरणानां भक्ताः कुटुंबद्वारा समस्त परिवार सदस्यद्वारा साहाय्यकं क्रियते नूतन भवनमपि निर्माणं कृतम् अत्र 25 वर्षेभ्यः प्रचाल्यमाना इयं पाठशाला अत्र परिसरे कासरगोडु सुल्या पुत्तूर् परिसरे वेदशास्त्र प्रचार विषये
प्रोत्साहनं कुर्वती तत्र उत्तरोत्तरम् अभिवृद्धिं इदानीं प्राप्तवती। तस्मात् अत्र एकवृक्षस्य संरक्षणं, शाखायाः संरक्षणं, मूलस्य संरक्षणस्य कृते अत्रत्य अद्यदिनसभायां सर्वेपि ये आगताः सर्वेषां कृते आमन्त्रणं कृतं। तत्र सन्ध्यावन्दनं यदि क्रियते तदैव कर्मानुष्ठानस्य फलं भविष्यति। तथैव ये आस्तिकाः गृहस्थाः तेषां गृहे ब्रह्मकर्मसमुच्चयद्वारा, आश्वलायन गृह्यसूत्रद्वारा, आपस्तम्भ बोधायन गृह्यसूत्रद्वारा नित्यकर्मानुष्ठान विषये, स्मार्त विहित कर्मानुष्ठान विषये प्रचारणार्थं, विश्वास उत्पादनार्थं, माहात्म्य कथनार्थं भागवत सप्ताहः प्रचलति। भागवत सप्ताहस्य प्रथमदिने भागवत माहात्म्यं कथयन्ति। तथा वेदस्य माहात्म्य कथने वसन्तकाल पाठशालाः अतीव उपयोगितया कार्यं कुर्वन्ति। सन्ध्यावन्दन विषये आहारशुद्धौ सत्त्वशुद्धिः, परिषेचनस्य प्रचारः, हस्तोदकस्य प्रचारः, हस्तोदकम् इति दीयते। तत् समस्तजीवराशीनां कृते नमसि अनन्तरम् उच्यते अप्रदक्षिणं सर्वेषां कृते। अनन्तरम् उच्यते खलु मार्गः, विद्यामार्गः, विज्ञानमार्गः, विकासमार्गः सनातनधर्मः। तस्मात् समग्रविकासः सनातनधर्म अनुसरणेन समग्रविकासः भविष्यति। समेषामपि सर्वेषामपि सुखशान्तिर्भविष्यति। द्विजानामेव मनुष्याणामेव इति न, पशूनामपि भविष्यति, पक्षिणामपि कृते भविष्यति। काकस्य वायसस्यापि अन्नं प्रदीयते सनातनधर्मे इति। तत्र पञ्चयज्ञाः, पञ्चयज्ञप्रिया, पञ्चप्रेत, पञ्चाधिशायिनी इति ललितासहस्रनामे विद्यते। वैश्वदेवः मनुष्ययज्ञः, यत् स्वाध्यायमधीते स ब्रह्मयज्ञः इति अन्नदानादिकमपि अत्र धर्मे विद्यते। तस्मात् विदेशतः आगत्य अस्माभिरेव प्रजानां कृते सेवा क्रियते। मनुष्याणां रुग्णानां कृते अस्माभिरेव सेवा क्रियते। विद्या अक्षराभ्यासः अस्माभिरेव जनानां कृते कारितः इति केचन मनसि निर्धारणं प्रचारं कुर्वन्ति। वास्तवं तु तथा नास्ति। सनातनधर्म अनुसरणेन उदरस्यापि पूरणं भविष्यति, मनसापि निष्कल्मषतया स्वच्छता भविष्यति, मनसः स्थैर्यमपि भविष्यति, बुद्धेरपि तैक्ष्ण्यं भविष्यति। प्रातः उत्थाय तत्र ब्राह्मे मुहूर्ते उत्थाय यदि आवृत्तिः इत्यादिकं क्रियते तदा बुद्धेः स्थिरता, एकाग्रता भविष्यति, कंठस्थीकरणं सुलभतया भविष्यति। तस्मात् सनातनधर्मः वैज्ञानिकः, सनातनधर्मः सामुदायिकः। सामुदायिकः नाम केवलम् एककुटुम्बस्य कृते अथवा व्यक्तिविकासस्य कृते, एकस्य मनुष्यस्य कृते इति न। यथा रामायणे विद्यते, रक्षिता स्वस्य धर्मस्य स्वजनस्य च रक्षिता, रक्षिता जीवलोकस्य धर्मस्य परिरक्षिता। तस्मात् धर्मः रक्षणीयः। धर्मो विश्वस्य जगतः प्रतिष्ठा, लोके धर्मिष्ठं प्रजा उपसर्पन्ति, धर्मेण पापमपनुदति, धर्मे सर्वं प्रतिष्ठितं, तस्मात् धर्मं परमं वदन्ति
इति तैत्तिरीय उपनिषदि वर्तते। तस्मात् विश्वधारणार्थं लोककल्याणार्थं धर्मस्य प्रतिष्ठा यथा भविष्यति, यथा मंदिरे विग्रहस्य प्रतिष्ठा भवति, नवीकरणकलशादिकं क्रियते, सहस्रकलशाभिषेकादिकं क्रियते, तत्र वैदिकमन्त्रद्वारा विग्रहस्य प्रतिष्ठा क्रियते, प्राणानां प्रतिष्ठा भवति। असूनीते पुनरस्मास्य क्षपुनः प्राणमिहनो देवोगं जोगपश्येमसूर्यामुच्चरन्तमनुमुते प्रलयान स्वस्ति इत्यादिकम् उक्त्वा तत्र प्राणानां प्रतिष्ठा भवति इत्यादिकं कथयन्ति। भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः इति कथयन्ति। चक्षुर्नो देवस्साविता चक्षुर्न उतपर्वतः चक्षुर्धाता दातुनः चक्षुर्नो देहि चक्षुषे चक्षुर्विख्यैतनूभ्यः सञ्चेतं विचा पश्येम इत्यादिकं समग्र ज्ञानेन्द्रिय कर्मेन्द्रियाणां प्राण सहित कर्मेन्द्रिय ज्ञानेन्द्रियाणां प्रतिष्ठा इत्यादिकं मंत्रद्वारा मूर्ति प्रतिष्ठा अस्मिन् देशे शिलायामपि चैतन्यस्य प्रतिष्ठा भारतदेशे एव कर्तुं शक्यते। मंत्रस्य महिमा तावान् वर्तते। मंत्रद्वारा मध्यवर्गः इति कथयन्ति, इकोनामिक मिडिल क्लास इति कथयन्ति। तथा वैदिकाः सन्ति, गणपाठिनः, याज्ञिकाः, पुरोहिताः सन्ति। तेषां साहाय्यार्थं कुत्र गृहे गत्वा भोजनं कर्तुं शक्यते? ये नित्यं सन्ध्यावन्दनं कुर्वन्ति अथवा स्नानादिकं कृत्वा मडि इत्यादिकम् आचरन्ति, तेषां गृहे गत्वा भोजनादिकं कर्तुं शक्यते। तस्मात् वैदिकमध्यवर्गस्य निर्माणार्थं अत्र वसन्तकाल पाठशालाः प्रोत्साहनीयाः। ते पाठशालायाः कृते अस्मत् श्रीचरणानाम् उपदेशवाक्यादिकं पुस्तकरूपतया तत्र मुद्रितं वर्तते। दैववाणी इति मत्तूर् कृष्णमूर्ति तैः अनुवादः कृतः। सः पुस्तकः प्रेष्यते, तथैव पुस्तकादिकं प्रेष्यते। तदुपयोगं कृत्वा अधिकतया एवं उत्तरोत्तरं सूक्तपाठाः पाठ्यन्ते। तत्र विज्ञान जनरल नॉलेज इति तदपि वैदिक जनरल नॉलेज, तस्य विषयेपि उपयोगाय दैववाणी पुस्तकम् उपयोगाय भविष्यति। शंकराचार्य स्तोत्राणामपि पठनपाठनादिकं भवतु। तत्र आगामि 21 तारिकायां वैशाख शुक्ल पंचम्यां शंकर जयंती उत्सवः भविष्यति। तत्पूर्वस्मिन् दिने अक्षय तृतीया 20 तारिकायां एप्रिल मासस्य तत्र गृहेपि यदि दीपज्वलनं भविष्यति, गृहिणी गृहम् उच्यते इति, तत्र तदैव शोभा भविष्यति। मन्दिरे तु अवश्यं दीपप्रज्वलनम् आवश्यकं, नैवेद्यादिकम् आवश्यकं, फलसमर्पणं पुष्पसमर्पणं पुष्पार्चनम् आवश्यकं। तद्विषये प्रचारः आवश्यकः। तस्मात् अत्र या स्थापिता पाठशाला अस्मत् श्रीचरणानां श्री 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 जयेन्द्र सरस्वती शंकराचार्याणाम् अनुग्रहेण 2001 वर्षे तस्य 25 वर्षेभ्यः प्रचारणं रविशंकर भारद्वाज तथैव तेषाम् अनुजाः श्रीराम ये तत्र परिवार सदस्याः सर्वैरपि सम्यक् परिपालनं क्रियते। अत्र ये पठितवन्तः नाम काञ्च्यां काञ्चीपीठद्वारा अन्यत्र मैलापुर मध्ये, पोलूर मध्ये, कोयम्बत्तूर मध्ये, कुंभकोण क्षेत्र मध्ये ये वेदाध्ययनं कृतवन्तः सर्वैरपि अत्र आगत्य एतेषां प्रोत्साहनं क्रियमाणं वर्तते। वैदिक संघरूपेण अत्रस्थ शून्य पाठशाला प्रसिद्धा वर्तते। अद्य या सभा संचालिता वैदिक मार्गस्य समग्र प्रदेशे, अत्र प्रदेशे प्रति ग्रामं यथा गायत्री अनुष्ठानं भविष्यति, गीता प्रचारः भविष्यति,
गंगा माहात्म्यस्य प्रचारः भविष्यति। गीता, गंगा, गायत्री, गोमाता इति चतुर्विध प्रचारः आवश्यकः। काशी यात्रा आवश्यकी। तत्र शंकराचार्यैः उक्तं वर्तते गंगा जललव कणिका पीता। सहस्रनाम पारायणं सर्वैरपि विद्यार्थिदशायां कृतं वर्तते। अत्रत्य भट्टीय विद्यार्थिभिः यदा वेदाध्ययनं कृतं तदा सन्ध्यावन्दनम् अग्निकार्यादिकम् अन्नादो भूयासम् आयुष्मान् भूयासं स्वस्ति भूयासम् इत्यादि अग्नि उपासना कृता वर्तते। प्रतिनित्यं विष्णु सहस्रनाम पारायणं, स्वस्तिवाचनं, तोटकाष्टकं सर्वं एतैः विद्यार्थिदशायाम् एतत् सर्वं पारायणं कृतं, प्रतिनित्यं पारायणं कृतं। तथा आहारशुद्धिः, आचारस्य प्रचारः, वृक्षारोपण कार्यक्रमः तत्र प्रतिग्रामं कर्तव्यः। वृक्षारोपण कार्यक्रमः पुरोहितद्वारा यदि क्रियते तदा ये हैन्दवाः सन्ति, हिन्दुजनाः, सर्वेषामपि धर्म संरक्षणे संकल्पशक्तिः भविष्यति, समर्थनशक्तिः भविष्यति। अस्माभिरपि वैदिकमार्गस्य पुष्टिः कर्तव्या, पोषणं कर्तव्यं, रक्षणं कर्तव्यम्, अनुकूलतया भाव्यम् इति संघशक्तिः भविष्यति। वेदस्य संरक्षणं न केवलं 5 विद्यार्थिनां कृते, 25 विद्यार्थिनां कृते इति न। वेदस्य उपयोगः देशे कलहः मा भूत्, देशे मार्गस्य निरोधः मा भवतु, तदर्थं शांति संरक्षणार्थं वेदस्य यः उद्देशः संकल्पः विद्यते, तदर्थं भवन्तः वेदप्रचारकाः अपि भूत्वा अस्मद्देशे समाजे धर्मप्रचारमपि कृत्वा यः आदेशः भगवत्पादैः प्रदत्तः वेदो नित्यम् अधीयताम् इति प्रवर्ततां प्रकृतिहिताय पार्थिवः सरस्वती श्रुतिमहती महीयता इति महाकवि कालिदासेनापि उक्तं। तन् मनसि निधाय प्रवर्ततां प्रकृतिहिताय पार्थिवः। ये मुख्या पट्वारी कुलकर्णी इत्यादयः सन्ति, तेषां द्वारा ग्रामस्य संरक्षणं, तथैव ये पुरोहिताः सन्ति, ये अर्चकाः सन्ति, ये वेदपण्डिताः ये सन्ति, तेषां द्वारा अस्मद्देशे अयोध्या, मथुरा, माया, काशी, काञ्ची, अवन्तिका इति क्षेत्र संदर्शन विषये, गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी इति नदी स्नान विषये, तथैव तिलकधारण विषये, भोजन समये अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती इति तत्र ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम अन्नपूर्णा प्रसाद स्वरूपेण अस्माभिः भोजनं क्रियते इति ईश्वर प्रसाद रूपेण देहस्य शरीरस्य धारणं शरीरस्य संरक्षणं क्रियते इति धार्मिक धिया भक्त्या जीवनस्य अनुसरणं कर्तव्यं। तदर्थं भक्ति चैतन्यस्य कर्म मार्गस्य अनुसरणार्थं वैदिक मार्गस्य प्रचार प्रसारणार्थं वैदिक संघस्यापि आवश्यकता विद्यते। तस्मात् तथैव भवतां गृहे याः महिलाः सन्ति तेषां मनसि सनातन धर्म संस्कार विषयेपि श्रद्धा अतीव उत्पादनीया। तदैव पुरोहितानां विवाह विषयेपि तत्र विना कष्टं तत्र सुलभतया तत् वैदिक पर्यावरणं भविष्य पारायण ಮಾಡಬಹುದು, ಸತ್ಯನಾರಾಯಣ ಕಥಾ ಅದೆಲ್ಲ ಹೇಳುವುದು, ಧರ್ಮ ಪ್ರಚಾರ ಯಾರು ಬಡವರಿದ್ದಾರೋ ಅವರ ಹತ್ರ ಹೋಗಿ ಒಂದು ಪಾಶ್ಚಾತ್ಯ ಪ್ರಚಾರ ಕಾರಣದಿಂದ ಒಂದು ಗ್ಯಾಪ್ ಬಂದು ಬಿಟ್ಟது ಇಲ್ಲಿ.
ಏನು ಈ ಹಿಂದೂ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ಏನೂ ಇಲ್ಲ, ಇವರೆಲ್ಲ ಕಟು ವ್ಯವಹಾರ, ಇವರದು ಕಠಿಣ ಪ್ರಯಾಸ, ಕಟು ವ್ಯವಹಾರ, ಇವರು ಪ್ರೇಮವಾಗಿ ಮಾತಾಡುವವರಿಲ್ಲ, ಏನೇನೊಂದು ಅಪಪ್ರಚಾರ ದುಷ್ಪ್ರಚಾರ ಎಲ್ಲ ಒಂದು ಲೌಕಿಕ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಇದೆ. ಅದು ಸತ್ಯ ಇಲ್ಲ, ಸತ್ಯ ಇದೆ ಪ್ರಚಾರ. ಅದು ನಿವಾರಣೆ ಮಾಡುವುದಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ಧರ್ಮ ಪ್ರಚಾರಕರಾಗಿ ವೇದ ಪಾಠಶಾಲಾ ಯಾರು ನಿರ್ವಹಣೆ ಮಾಡ್ತಾರೋ, ಯಾರು ಪುರೋಹಿತರಿದ್ದಾರೋ ಅವರೆಲ್ಲರೂ, ಯಾರು ಮಾಸ್ಟರು, ಸ್ಕೂಲ್ ಅಧ್ಯಾಪಕರು ಎಲ್ಲ ಇದ್ದೀರಿ ತಾವು ಎಲ್ಲರೂ ಕೃಷಿಕರು ಇದ್ದಾರೆ, ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಧರ್ಮ ಪ್ರಚಾರಣೆ ಇರಬೇಕು. ದೇಶಕ್ಕೆ ಸಂರಕ್ಷಣಾ ಧರ್ಮ ಪ್ರಚಾರ ಕಾರಣದಿಂದೇ ಆಗುತ್ತದೆ. ಧರ್ಮಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಇದ್ದಾರೆ, ಪೊಲೀಸು, ಆರ್ಮಿ ಎಲ್ಲ ಇದ್ದಾರೆ. ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಸತ್ಸಂಕಲ್ಪ ಬರುವುದಕ್ಕೆ ತಾವೆಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಹಿತ ಭಾಷಣ ಮಾಡಿ ಪ್ರಜಾ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಹೋಗಿ, ಇದು ಧರ್ಮ, ಇದು ನಮ್ಮ ಪರಂಪರೆ, ಇದು ನಮ್ಮ ಆಚಾರ, ಏನೆಂದರೆ ಇದು ಪೌರಾಣಿಕ ಆಚಾರ, ಇದು ಆರ್ಷ ಸಂಸ್ಕೃತಿ, ಇದು ಭಾರತೀಯ ಮಾರ್ಗ, ಇದು ನಮ್ಮ ಕುಟುಂಬ ವ್ಯವಸ್ಥೆ, ಇದು ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಏನೇನು ಪೂಜೆಗಳು ಇದ್ದು ಶೋಭನಾ ಸುಲಭ ಗತಿ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಾವು ವಿಶ್ವಾಮಿತ್ರರು ತಪಸ್ಸು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ವಸಿಷ್ಠರು ತಪಸ್ಸು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಆ ಥರ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಭಗೀರಥ ಪ್ರಯತ್ನ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ನಾವು ಅರ್ಜುನರು ಪಾಶುಪತಾಸ್ತ್ರಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ತಪಸ್ಸು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇದೆಲ್ಲ ಈ ಕಾಲದಲ್ಲಿ ಮಾಡುವುದು ಕಠಿಣ. ಸುಲಭವಾಗಿ ಎಲ್ಲ ಭಕ್ತರು ಯಾರಿದ್ದಾರೋ, ಅವರು ಗುಡಿಸೆಯಲ್ಲಿ ಯಾರಿದ್ದಾರೋ, ಯಾರು ಬಡವರಿದ್ದಾರೋ ಎಲ್ಲರ ಹತ್ರ ಹೋಗಿ ನಾಮ ಜಪ ಮಾಡ್ರಿ, ತಿಲಕಧಾರಣ ಮಾಡ್ರಿ, ಕಾಶಿ ಯಾತ್ರಾ ಯಾರಿಗೆ ಸಾಧ್ಯ ಉಂಟೋ ಗಂಗಾ ಸ್ನಾನ ಮಾಡಿ ಬರ್ರಿ. ಇದರ ಸುಲಭ ಪ್ರಾಯಶ್ಚಿತ್ತ ಪರಿಹಾರಗಳೆಲ್ಲ ಹೇಳಿ ಎಲ್ಲರೂ ಆಸ್ತಿಕರಾಗಿ ಇರುವುದಕ್ಕೆ ಒಂದು ಪರ್ಯಾವರಣವನ್ನು ಮಾಡಿ, ನಿಮ್ಮ ಸ್ವಧರ್ಮ ಏನು ಉಂಟೋ ಸ್ವಧರ್ಮೇ ನಿಧನಂ ಶ್ರೇಯ ಪರಧರ್ಮೋ ಭಯಾವಹ. ಶ್ರೇಯಾನ್ ಸ್ವಧರ್ಮೋ ವಿಗುಣ ಪರಧರ್ಮ ಸ್ವನುಷ್ಠಿತಾತ್. ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಆಂಗ್ಲ ಭಾಷಾ ಪ್ರಚಾರ ಇದೆ, ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಪ್ರಚಾರ ಇದೆ. ಯಾರು ರಾಮರು, ಯಾರು ಕೃಷ್ಣರು, ಅವರ ಚರಿತ್ರೆ ಏನು, ಅವರ ಸಂದೇಶ ಏನು, ಅವರದ ನೀತಿ ಶತಕ ಅದೆಲ್ಲ ಏನು, ಧರ್ಮಕ್ಕೆ ವಿನಿಯೋಗ ಮಾಡುವವರು ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. ಧರ್ಮದಲ್ಲಿ ವಿಷಯಗಳು ಇದೆ. ಯೋಜಕಸ್ತತ್ರ ದುರ್ಲಭ. ಪ್ರಾಪಕಾಂಡ ಮಾಡುವವರು, ಪ್ರೆಸೆಂಟೇಷನ್, ಡಿಸ್ಟ್ರಿಬ್ಯೂಷನ್, ಈ ಸಭವನ್ನು ಇವರು ಏರ್ಪಾಡು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಚೆನ್ನಾಗಿ ನಿರ್ವಹಣಾ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇದು ಆಗುತ್ತದೆ. ತಾವೆಲ್ಲರೂ ಇಲ್ಲಿ ಬನ್ನಿ, ಒಂದೊಂದು ಆಗಿ ಇವರೆಲ್ಲ ಬಂದು ಪ್ರಸಾದ ತಗೊಳ್ರಿ, ಈ ತರ ಒಂದು ಅರೇಂಜ್ಮೆಂಟ್ ಇದೆ. ಪ್ರೆಸೆಂಟೇಷನ್, ಏನೇನು ಚೆನ್ನಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೋ ಅವರವರು ಬರುವಾಗ ಇವರು ಪುಸ್ತಕ ರಚನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಇವರು ಪ್ರವಚನ ಮಾಡ್ತಾರೆ, ಇದೆಲ್ಲ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆದರೆ ಹಿಂದೂ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ವಿಷಯ ಇದೆ, ತತ್ವ ಇದೆ. ಅದನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ಪ್ರಚಾರ ಮಾಡುವುದಕ್ಕೆ ಪ್ರಚಾರಕರ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. ಕೆಲವರು ಪ್ರಚಾರ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಮಾಡ್ತಾರೆ, ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ವಿಷಯಗಳು ಇದೆ, ಪ್ರಚಾರ ಮಾಡುವುದು ಕಡಿಮೆ. ಕೆಲವರು ಪ್ರಚಾರ ಜಾಸ್ತಿ ಮಾಡ್ತಾರೆ, ವಿಷಯ ಎಷ್ಟು ಉಂಟೋ ಅದು ನಮಗೆ ಗೊತ್ತು. ನಿಮ್ಮದಲ್ಲಿ ಸನಾತನ ವೈದಿಕ ಹಿಂದೂ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ವಿಷಯಗಳಿದೆ, ಅಷ್ಟಾದಶ ಪುರಾಣಗಳಿದೆ, ನೀತಿಶಾಸ್ತ್ರ ಇದೆ, ಸುಭಾಷಿತ ರತ್ನ ಭಾಂಡಾಗಾರ ಇದೆ, ವಿದುರ ನೀತಿ ಇದೆ, ಭಗವದ್ಗೀತಾ ಇದೆ, ಎಲ್ಲ ವಿಷಯಗಳು ಇದೆ, ಕಡಿಮೆ ಇಲ್ಲ. ಅದನ್ನು ತಾವು ಪ್ಯಾಕೇಜ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಈ ಕಾಲದಲ್ಲಿ ಪ್ಯಾಕೇಜ್ ಒಂದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ಕೊಡುವುದು ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ, ಸರಿ ಇಲ್ಲ. ಸಣ್ಣ ಹುಡುಗರಿಗೆ ಅವರು ಊಟ ಮಾಡುವ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪವಾಗಿ ಅವರು ತಾಯಿ ಕೊಡ್ತಾರೆ. ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಪ್ಯಾಕೇಜ್ ಮಾಡಿ ಶಿವರಾತ್ರಿ ಉತ್ಸವ, ನವರಾತ್ರಿ ಉತ್ಸವ, ಶಂಕರ ಜಯಂತಿ ಉತ್ಸವ, ಶಂಕರಾಚಾರ್ಯರು ಯಾರು, ಇದೆಲ್ಲ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ಆಚಾರ್ಯರು ಯಾರು, ಆದಿ ದಂಪತಿಗಳು ಪಾರ್ವತಿ ಪರಮೇಶ್ವರ, ಆದಿಕವಿ ವಾಲ್ಮೀಕಿ, ಇದೆಲ್ಲ ಹೇಳಿ ಪಂಚಭೂತ ತತ್ವ, ಪಂಚಾಯತನ ತತ್ವ,
ಪಂಚಗವ್ಯ ತತ್ವ, ಇದೆಲ್ಲ ಪಂಚ ದೇವತಾ ತತ್ವ, ಪಂಚೋಪಚಾರ ತತ್ವ, ಇದೆಲ್ಲ ಪ್ರಚಾರ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ದೇಶದ ಚರಿತ್ರವನ್ನು, ಋಷಿಗಳ ಚರಿತ್ರವನ್ನು, ಪುಣ್ಯತೀರ್ಥಗಳ ಕ್ಷೇತ್ರ ಚರಿತ್ರವನ್ನೆಲ್ಲ ಪ್ರಚಾರ ಮಾಡಿ ಎಲ್ಲರಿಗೆ ಆತ್ಮಲಾಭ ಇರಬೇಕು, ಆತ್ಮತೃಪ್ತಿ ಬರಬೇಕು. ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಯಾರೆಲ್ಲ ಹುಟ್ಟಿದಾರೋ ಅವರಿಗೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಶಾಂತಿ, ಮನಃಶಾಂತಿ, ಸಂತೋಷ ಬರಬೇಕು. ಅದಕ್ಕೂ ಅಗ್ರಸರಾಗಿ ತಾವು ಅಗ್ರೆಸಿವ್ ಆಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ನಿಮ್ಮ ಜನ್ಮದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಜನ್ಮ ಬರ್ತದೆ. ನಿಮಗೂ ಈ ವೈದಿಕ ವಂಶದಲ್ಲಿ ಜನ್ಮ ಸಿಕ್ಕಿತ್ತು. ಇದನ್ನು ತಾವು ಸದುಪಯೋಗ ಮಾಡಿಕೊಂಡು ಪ್ರತಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಧರ್ಮವನ್ನು ಯಥಾಶಕ್ತಿ ಪ್ರಚಾರ ಮಾಡಿ ಶಾಂತಿ ಸಂರಕ್ಷಣೆಗೋಸ್ಕರವಾಗಿ, ಐಕಮತ್ಯಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಒಂದು ತಿಂಗಳಿಂದ ತಾವು ನೋಡ್ತೀರಲ್ಲ ಏನು ಬೆಳಗ್ಗೆ ಆಗುತ್ತದೆ. ಅವರು ಬಾಹ್ಯ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ದೇಶದಲ್ಲಿ ಏನೇನು ಅಶಾಂತಿ ಇದೆಲ್ಲ ತಾವು ನೋಡ್ತೀರಿ, ಟಿವಿ ಇಲ್ಲ. ನಮ್ಮ ದೇಶ ಭದ್ರವಾಗಿ ಇದೆ. ಕಾರಣ ಏನು? ನಮ್ಮ ಜನತೆಯ ಸ್ವಭಾವ. ನಾವು ಶಾಂತಿಯನ್ನೇ ನಮ್ಮ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಇದೆ, ಶಾಂತಿಯೇ ಬೇಕು. ಇದಂದ ಪ್ರತಿ ಹಿಂದೂ, ಪ್ರತಿ ಭಕ್ತಾದಿಗಳು, ಪ್ರತಿ ಭಾರತೀಯರು ಅವರದ ಅಭಿಪ್ರಾಯ ಇದೆ. ಆ ಥರ ಶಾಂತಿಯನ್ನು ನಾವು ನಮ್ಮ ಮುಖ್ಯ ಸಂಕಲ್ಪವಾಗಿ ಇಟ್ಟುಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಭಾರತೀಯರು. ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಶಾಂತಿ ಇದ್ದರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಅನ್ನ ಸಿಕ್ಕುತ್ತದೆ, ಎಲ್ಲರಿಗೂ ನಿದ್ರೆ ಬರ್ತದೆ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಪ್ರಬೋಧನ ಬರ್ತದೆ. ನಿದ್ರಾ ಬೇಕು, ನಮಗೆ ಪ್ರಬೋಧನ ಇರಬೇಕು. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಯುಕ್ತಾಹಾರ ವಿಹಾರಸ್ಯ ಯುಕ್ತ ಚೇಷ್ಟಸ್ಯ ಕರ್ಮಸು ಯುಕ್ತ ಸ್ವಪ್ನಾವಬೋಧಸ್ಯ ಯೋಗೋ ಭವತಿ ದುಃಖ. ಆ ಥರ ನಿಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ನಾವು ಇಲ್ಲಿ ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಬಂದು ನಾವೇನೋ ಒಂದು ನೂತನ ಭವನ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ 25 ವರ್ಷದಿಂದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಆಗುತ್ತದೆ. ನಾವು ಮನೆಗೆ ಬರ್ತೀವಿ, ಇಲ್ಲಿ ಇದು ನೂತನ ಭವನ ನೋಡುತ್ತೀವಿ ಅಂತ ಮನಸ್ಸಿಗೆ ಇಟ್ಟುಕೊಂಡಿದ್ವಿ. ಇಲ್ಲಿ ಬಂದಾಗ ಸಾಯಂಕಾಲ ಈ ಪ್ರತಿ 30 ಇರಬಹುದು, 25 ಇಲ್ಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಡೆಯಿಂದ ತಾವೆಲ್ಲ ಯಾರು ಬಂದಿದ್ದೀರೋ, ಪುರಾಣ ಎಲ್ಲ ಇದೆ, ನಾಟಕ ಇದೆಲ್ಲ ಇದೆ. ಈ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಒಂದು ಅವಗಾಹನೆ, ಒಂದು ಉತ್ಸಾಹ, ಒಂದು ವಿಶ್ವಾಸ ಬರುವುದಕ್ಕೆ ಅವರು ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಇಂಗ್ಲಿಷು, ಕನ್ನಡ, ಹಿಂದಿ ಅದೆಲ್ಲ ಇದೆ. ಅಲ್ಲಿ ಏನು ವಿಷಯ ಬಿಟ್ಟರು, ಏನು ಸಮಾಜ ಪ್ರಚಾರಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೋ ಆ ಪಾಠ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಒಂದು ಮಾಡಿ ಭಾರತೀಯ ಸಂಸ್ಕೃತಿ ಪಾಠಶಾಲಾ ಅಂತ ಒಂದು ತಾವು ಒಂದು ಸೈಡಲ್ಲಿ ಒಂದು ರಜೆ ದಿವಸದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಭಕ್ತರಿಗೋಸ್ಕರವಾಗಿ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿದರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಮೂರ್ತಿ ಪೂಜಾ ವಿಷಯದಲ್ಲಿ, ಗೋ ಸಂರಕ್ಷಣಾ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ಸಹಕಾರ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆ ಥರ ಒಂದು ಮೇರು ಇದೆ, ಶಿಖರ ಇದೆ, ಬಿಂದು ಆ ಮೇರುಕ್ಕೆ ಮುಖ್ಯ. ಆ ಮೇರುಕೋಸ್ಕರವಾಗಿ ನವ ಆವರಣ ಇದೆ. ಎಲ್ಲ ಆವರಣ ಸೇರಿ ಆನಂದ ಸಿಂಧು ಶಿಖರ ದರ್ಶನ ಆಗುತ್ತದೆ. ವೇದ ಶಿಖರ, ಶಿಖರಕ್ಕೆ ಮೇಲೆ ಹೋಗುವುದಕ್ಕೆ ಇದೆಲ್ಲ ಭಕ್ತಿ, ನಾಮಜಪ, ಪ್ರದಕ್ಷಿಣ, ಪಾದಯಾತ್ರೆ, ಮೌನ, ಆಹಾರ ಇದು ಶುದ್ಧಿ, ಏಕಾದಶಿ ಉಪವಾಸ, ಪೌರ್ಣಮಿಯಲ್ಲಿ ಗಿರಿ ಪ್ರದಕ್ಷಿಣ, ಇದೆಲ್ಲ ಸೇರಬೇಕು. ಹೇಗಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಸೇರಿ ನಮಗೂ ಅಮೃತ ಬಿಂದು ಆನಂದ ಸಿಂಧು ಆಗುತ್ತದೆ. ಅಮೃತ ಬಿಂದುವನ್ನು ನಾವು ತಯಾರು ಮಾಡಬೇಕು. ಅಮೃತ ಬಿಂದುವನ್ನು ನಾವು ತಯಾರು ಮಾಡಿದಾಗ ಶಿಖರ ಮೇರುವಲ್ಲಿ ಏನು ಬಿಂದು ಇದೆ, ಬಿಂದು ತ್ರಿಕೋಣ, ವಸುಕೋಣ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆ ಬಿಂದು ಏನು ಇದೋ ಅದು ಸರ್ವಾನಂದಮಯ ಚಕ್ರ, ಅದು ಬಿಂದು. ಆ ಬಿಂದುವನ್ನು ಸೇರುವುದಕ್ಕೆ ಶ್ರೀಶೈಲ ಶಿಖರಂ ದೃಷ್ಟ ಪುನರ್ಜನ್ಮ ನವಿದ್ಯತೆ. ಶಿಖರ ದರ್ಶನ, ಬಿಂದು ದರ್ಶನ ಮಾಡುವುದಕ್ಕೆ ನಮಗೆ ಸೌಭಾಗ್ಯ ಇರಬೇಕು. ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಕಷ್ಟಗಳೆಲ್ಲ ದೂರ ಆಗುತ್ತದೆ.
ಅದಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಎಲ್ಲರಿಗೆ ಆನಂದ ಬರುವುದಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ವೇದ ವಿದ್ಯಾ, ನಿಮ್ಮ ಶಾಸ್ತ್ರ ವಿದ್ಯಾ, ನಿಮ್ಮ ಪುರಾಣ ವಿದ್ಯೆ ಉಪಯೋಗ ಮಾಡಿ ಈ ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಚಾರ ಮಾಡಬೇಕೋ ನಮ್ಮ ಧಾರ್ಮಿಕ ವಿಶ್ವಾಸವನ್ನು ನಾವು ಶಾಶ್ವತವಾಗಿ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರಚಾರ ಮಾಡಿ ತದ್ವಾರ ಲೋಕಾ ಸಮಸ್ತ ಸುಖಿನೋ ಭವಂತು. ಸ್ವಸ್ತಿ ಪ್ರಜಾಭ್ಯ ಪರಿಪಾಲಯಂತಾನ್ ನ್ಯಾಯೇನ ಮಾರ್ಗೇಣ ಮಹೀಷಾ ಗೋ ಬ್ರಾಹ್ಮಣೇಭ್ಯ ಶುಭಮಸ್ತು ನಿತ್ಯಂ. ಲೋಕಾ ಸಮಸ್ತ ಸುಖಿನೋ ಭವಂತು.